शिक्षक विक्षक सगळे हे कॅमेरेवाले जे असतात हे आणि युट्यूब वाले जे असतात. आता हे कॅमेरेवाले 2 तास कॅमेऱ्यात कीर्तन घेणार पण अख्खं कीर्तन युट्यूबला नाही टाकणार. आपल्या तोंडातलं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार आहे. म्हणजे हे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी नमुना. ही विचित्र मंडळी आहे. मला यांना विनोद नाही, पैसे ते कमावणार, इज्जत आपली घालवणार. पाया पडून सांगतो युट्यूब वाल्यांना सगळ्यांना, माना नाही तर नका मानू. हेंद्रिकडचं कीर्तन आहे. आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत. आपल्या धर्माबद्दल कधी वाईट क्लिपा टाकत जाऊ नका. जरा मोबाईल वापरणारे आणि युट्यूब वाले तुम्हाला वाटतं आम्हाला पैसे बिशे मिळतात, तुम्ही माना नाही तर नका मानू. माझं तर असं म्हणणं आहे, अधर्म माजवायला हीच मंडळी कारणीभूत आहे. जरा एखादी गोष्ट आपण हे 96 कोटी खानदान रक्त आहे. हे बाजी प्रभूच्या विचाराचं रक्त आहे. अहिल्याबाई होळकरच्या विचाराचं रक्त आहे. छत्रपती शिवाजीच्या विचाराचं रक्त. हे रक्त आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाचं आहे. हे रक्त आई जिजाऊच्या पेरणेचं आहे. आणि रक्त तुकोबा ज्ञानोबाच्या विचाराचं रक्त आहे. तुकोबाला बाप मानणार आहे आणि माऊलीला आई मानणारं रक्त आहे. उद्या जर एखाद्याने क्लिप टाकली तुकाराम महाराजांचा खून झाला तर सगळे युट्यूब वाले ध्यानात ठेवा, ती क्लिप जागेवर डिलीट करीत जा. आपण तुकाराम महाराजांना बाप मानणारी मान. आणि माझं तर असं म्हणणं आहे, आपलीच मंडळी या गोष्टीला फॉरवर्ड असते. तुमचं काय मत आहे? संभाजी महाराजांबद्दल एखादं क्लिप टाकली, फॉरवर्ड कडे जाऊ नका. उद्या समजा एखाद्याने क्लिप टाकली इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आहे, तर तुम्ही डिलीट करणार का फॉरवर्ड? बस लागू पडलं की. आपल्या माणसांबद्दल अपप्रचार करू नका. आणि व्हायरल 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 हा जो शब्द वापरता तुम्ही, व्हायरल व्हायरल, या सगळ्या गोष्टीला हीच मंडळी जबाबदार आहे. तुमचं काय मत आहे? क्लिप व्हायरल झाली, आपण म्हणतो तो क्लिप व्हायरल झाली, कुणी केली? उद्या आमची झाशीची राणी आहे, उद्या आमची अहिल्याबाई होळकर आहे, उद्या आमची एक आमदाराची पत्नी आहे, एक सभापतीची पत्नी आहे, एक शिक्षकाची पत्नी आहे. तुम्ही काही व्हायरल करायला लागले तर कसं जमल? हे मोबाईल वापरायला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? युट्यूब वाले काही टाकणार. इंदुरीकर जेवताना एकानं काढलं त्यालाच नालायक म्हणले, म्हणजे मलाच, माझंच ऐकून. याला कुठेतरी आकळ घातली पाहिजे. आणि मी तर ह्या वेताचा माणूस आहे, ह्या युट्यूब वगैरे व्हायरल बंदच व्हायला पाहिजे. आता थोडासा काळ आलाय, उद्या हे राजकारणी लोक आहेत, त्यांना आता निवडणुका आल्या, त्यांच्याकडून एखादं वाक्य गेलं ना, हीच मंडळी व्हायरल करते. काय म्हणते? आणि ती मंडळी हे वाक्य हे व्हायरल करणारी साधे नका समजू, चांगल्याला गोत्यात आणत्या. हो, हे दिसते तर अशी फक्त कॅमेरेवाली, चांगल्याला कामाला लावतात ती. आता समजा मी एवढं बोललो ना, एखादं वाक्य वाईट गेलं ना, टाकलीच इंदुरीकरची व्हायरल, ठोकलीच त्याच्या. हे करीत जाऊ नका, हे करीत जाऊ नका. आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत. आणि सांगा पोरांनो, हा विनोद आहे का? जर तुमच्या क्लिपला कधी शिवाजी महाराजांची क्लिप आली, डिलीट करा. संभाजी महाराजांबद्दल आबत राहिलं, डिलीट करा. तुकाराम महाराजांबद्दल आबत राहिलं, डिलीट करा. आणि आपण जर डिलीट केली नाही ना, तर आपली लोक आपल्या धर्माला पोषक आहेत. काय मत आहे तुमचं? ही मोबाईल वापरणारी जी मंडळी आहेत, ही सायकोलॉजिकली अनफिट आहेत. यांची मेंदू सर केले, यांना झोपा नाहीत, झोपत नाही ते. किती वाजता फोन करा, जागच आहे ते. किती वाजता? आता आम्हाला कीर्तन संपले लोक फोन करतात 12 साडेबारा. पोरानं मला उत्तर द्या, मी केवढ्याचा मोबाईल वापरू शकतो? मोबाईल लाख रुपयाचा मोबाईल तर मी अगदी सहज घेऊ शकतो. माझा मोबाईल 2400 रुपयाचा आहे. 3 वर्ष झाली घेऊन, अजून त्याची बॅटरी गेली नाही. आणि माझा मोबाईल सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलू शकता, येस नो, उलट तिकडं, काय गेलं नाही. आणि मोबाईल मी दिवसभर 24 तासात 5च तास वापरतो. काय डोक्याला अटॅकायचं काम आहे? हे आपले भंगार फोन. हॅलो, जेवला का? झोपला का? पालथा आहे का? होतं नाही. हॅलो, कपडे घालेले का? मोकळाचे. अरे काय फोन?
हॅलो, कुठे कुठे? आवाज नाही येत का? आवाज नाही येत? झाडावर चढलो रेंज येण्यासाठी. चड्डीच राहिली झाडाला, एकाच चड्डीवर गेला. दरिद्री नाही ते फाडलो, गोधडीच फाडली एकानं. टार 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 गोधडी फाडली. त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोधडी फाडली, याला झालं काय? त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. काय मध्ये तुम्ही? आणि व्हायलाच पाहिजे. 8-10 दिवसातून पोराचा मोबाईल बापानं उचकला पाहिजे, मुलीचा मोबाईल आईनं उचकला पाहिजे. मोबाईल उचकीत जा मुलीचे, त्यातले सिम तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा, रिंगटोन तपासा, त्यातला बॅलन्स तपाशीत जा. आपण पोरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500